आजच्या निमित्तानं गुरुवार आणि रविवार अखिल मानवजातीच्या असणाऱ्या सर्व समस्यांचं निवारण निर्धारण गुरुवार रविवारी केंद्रातून विनामूल्य मार्गदर्शनातून केलं जातं, म्हणून आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात. आपणाला सर्वप्रथम या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, आरोग्याचं आणि कर्तृत्वाचं जावं असे स्वामीचरणी आपण प्रार्थना करू. आणि आज दिवसभरात बरेचसे उपक्रम आपण वैयक्तिक सेवेसह सामुदायिक सेवेत करणार आहोत. तारीख 1 ते 12पर्यंत राज्यात सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान कार्यरत केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वामी मार्गाची ही सर्व माहिती जनमानसापर्यंत पोचवणं आपलं काम आहे किंवा कर्तव्य आहे. त्यात 18 विभागांचा समावेश आहे. त्यात जनजागरण मोहीम सप्ताह म्हणून आयोजित केलेले आहे. त्यात 18 विभागाचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. त्याचबरोबर तारीख 23 ते 27 या काळात कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन, मनोधैर्य आणि आत्महत्या टाळण्यासाठी मुलामुलींच्या विवाह संदर्भात योग्य तो निर्णय या कार्यानं घेतलेला आहे. तारीख 24 जानेवारीला तर ज्यांना पुनर्विवाह किंवा ज्यांचे घटस्फोट झालेले आहेत तथा जे विधुर आहेत या सर्वांचा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या, त्यांचं म्हणणं मांडणं ऐकलं जाणार आहे आणि त्यांना योग्य जोडीदार मिळावा म्हणून ही पूर्वतयारी तारीख 24 रोजी केली जाणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांचा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. ज्यांना कोणी नाही त्यांना या कार्यानं धीर दिलासा देण्यासाठी हा उपाय आणि उपक्रम राबवलेला आहे. त्यानंतर 26 तारखेला शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे वधूवर मेळावे आयोजित केलेले आहेत. असे सुमारे बरेचसे विभाग त्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिक येथे हा कृषी मेळावा, कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या दृष्टीनं आपला सर्वांवर काही जबाबदारी आहे. या कार्यानं त्या काळात अजून काही उपाययोजना सुशिक्षित बेरोजगार जे आहेत, ज्यांना रोजगार नाही, ज्यांचे हात रिकामे आहेत, ज्यांना नोकऱ्या नाही, उद्योग नाही, अशा प्रतिनिधींना आमच्या तालुका जिल्हा प्रतिनिधींनी, केंद्र प्रतिनिधींनी यादी करून तिथे बोलवायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून त्या कंपन्या त्यांना पायावर उभं करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. मागील वर्षी कृषी महोत्सवात सुमारे 4,500 मुलामुलींना पायावर उभं करण्याला, नोकरी मिळण्याला या विभागानं संधी दिलेली होती. आत्ताही 50 कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या निमित्तानं आपणाला निश्चितपणे आपल्या पडोशी भागात, परिवारात किंवा गावामध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये निराधार आणि बेरोजगार यांना पायावर उभं करण्याचं हे प्रयोजन
या उपक्रमातून केलेला आहे. म्हणून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहेत आणि त्यात आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, लक्ष द्यावं आणि गरजूंपर्यंत आपण या निमित्तानं पोचावं हे कळकळीचं आव्हान आहे. सोबत आज बालसंस्कार, मूल्यशिक्षण आणि गर्भसंस्कार या विभागात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन भविष्यकाळात प्रत्येक कुटुंबात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार होऊन आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर पुढील पिढी सुसंस्कारित होणं काळाची गरज आहे. तर त्या दृष्टीनं आपण या बाबीत आमच्या सर्व गुरुजनांना सहकार्य करावं. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आलेल्या भाविकांना त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना चिंतामुक्त, दुःखमुक्त, संकटमुक्त करण्यासाठी दिलेली सेवा जर आपण समजावून सांगितली तर निश्चितपणे आपणाला मनशांतीकडे, स्वामी कार्य जनमानसात पोचवण्याला एक नामी संधी या विभागातून आपणाला मिळणार आहे. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेले आहे. त्यांनी आपला परिचय देऊन विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवर प्राप्तिस्थळं उपलब्ध आहेत आणि त्याचा निश्चितपणे आपणाला उपयोग होणार आहे की इथे आज बरेच पालक मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा करण्यासाठी आलेले आहेत. यांच्याकडे आलेली माहिती, आलेली स्थळं याची दर गुरुवार रविवारी परिचय मेळावा घेतला जातो आणि त्यातून पसंती, आवडीनिवडी आणि ऋणानं बंद यानुसार विवाह बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं पक्के होतात आणि त्यांचं आयुष्याचं भलं होतं. म्हणून आपणाला एक पारमार्थिक, सामाजिक, राष्ट्रीय स्तरावर या सर्व बाबी करणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत. दिवसभरात अनारोग्य ज्यांचं ठीक नाही, ज्यांना असाध्य आजार आहे, ज्यांना कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी इथे दवा उपलब्ध केलेला आहे. त्या दव्याचा परिचय आपण करून तो दवा जर आपण रुग्णांपर्यंत पोचवला तर तो निश्चितपणे दुःखमुक्त होईल आणि देवानं दिलेलं जेवढं आयुष्य आहे ते त्याला योग्यरित्या जगता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण त्र्यंबकेश्वरला सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल त्यासाठीच उभं करत आहोत आणि त्या निमित्तानं रुग्णांची मोफत सेवा देण्याला ही उपाययोजना निश्चितपणे कारणी लागेल, हा डॉक्टरांचा कयास आहे. त्यानंतर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूविषयी जे मार्गदर्शन आहे त्याविषयी, वास्तूमध्ये वास्तूपण राखण्यासाठी, स्वास्थ्य, सौख्य, चिंता, दुःख, संकट मुक्त राहण्यासाठी, शाश्वत समाधान मिळण्यासाठी वास्तुरचना अंतर्गत कशी असावी या संदर्भात आमचे प्रतिनिधी दिवसभरासाठी संबंधितांना, गरजूंना मोफत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी देखील संबंधितांना, ज्यांना कोर्ट कचऱ्या कामासंदर्भात किंवा सेवा केंद्र निर्मिती उभारणी संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे आपणाला मार्गी लावण्याला एक नामी संधी आपणाला मिळणार आहे. त्या दृष्टीनं आपण आमच्या प्रतिनिधींशी संवाद संपर्क करावा. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज
आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यामध्ये स्वयंरोजगार आहेत, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, पशुगोवंश प्रतिनिधी आहे, युवा प्रबोधन आहे, याज्ञिकी प्रतिनिधी आहे, वेदविज्ञान संशोधन प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान आहेत, दुर्ग अभियान आहे. हे सारे प्रतिनिधी दर गुरुवार रविवारी या विभागाची माहिती जनतेपर्यंत पोचवत असतात. म्हणून आपण या सर्व बाबी कृपया सर्वांपर्यंत माहिती कराव्यात. हा ध्वज जो आहे तो सुनामी वादळ थांबवण्याचा आहे. हे जे यंत्र आहे ते भूकंपाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे. म्हणून याची अमोल अशी माहिती जनमानसापर्यंत कृपया पोचवण्याला आपणाला नामी संधी मिळालेली आहे, तिचं आपण सोनं करावं. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. आणि त्या विभागातून वेळोवेळी येणारे सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, देवी आहे, खंडोबा आहे, गोत्र आहे, पूजापाठ आहे, कुलधर्म कुलाचार आहेत. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना आपले कुलधर्म कुलाचार विसर पडत चाललेला आहे. अनेकांना आपली कुलदेवता आणि कुलदैवत खंडोबा माहीत नाही आहे. ते माहिती करून घेण्याचं काम, आणि नुसतंच माहीत नाही तर वर्षातून एकदा तरी देवीला जाऊन तिचा सन्मान करायचा असतो. प्रति नवरात्रात देवीची पूजा करायची असते, पाठ करायचे असतात, आणि वर्षातून एकदा जाऊन तिला हिरवी साडी, हिरवाखंड, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य करायचा असतो. तरच देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. तीच अवस्था खंडोबाची आहे. खंडोबाला वर्षातून एकदा जाऊन एक धोतर पान उपरणं, 1.25 पाव हळद, त्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य, वर्षातून एकदा तरी जाऊन आपण खंडोबाची उपासना सेवा करावी, हे कळकळीचं आव्हान. अशा पद्धतीनं आपण मराठी अस्मितेतून अजून काही 2 प्रश्न आमच्या भगिनींना सांगणार आहेत. त्यामध्ये एक व्यसनाधीनता हा एक प्रश्न आहे, आणि दुसरं डोक्यावर वाढणारं कर्ज हा एक प्रश्न आहे. म्हणून या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपणाला इथे त्वरित मिळणार आहेत. आपण कृपया आपल्या पेपरवर या समस्या थोडक्यात आमच्या प्रतिनिधींजवळ तोंडी न बोलता लेखी दिल्या तर त्याचा खुलासा उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी त्वरित करतील, याची कृपया आपण नोंद घ्यावी. व्यसनाधीनता बंद करण्यासाठी शंकराच्या पिंडीवर महिम्न तथा रुद्र वाचून ते तीर्थ, पाण्याचा अभिषेक, ते तीर्थ जर संबंधितांना दिलं, महिन्याभराच्या आत सुंटे वाचून खोकला जातो आणि त्यांची व्यसनं बंद होतात, तेही घरच्या घरी. म्हणून आपण या सेवा कृपया करून घ्याव्यात. डोक्यावर वाढणारं कर्ज खाली आणण्यासाठी सेवा श्रीयंत्राची करावी. हे श्रीयंत्र आहे. यावर रोज आमच्या बसलेल्या इथे ज्या उपासक भगिनी आहेत, अभ्यासक भगिनी आहेत, त्या रोज विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त याचं पठण करतात. आणि प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात, मराठी 5 अध्याय पोथी वाचून वाटीभर शिरा प्रसादाचा बनवून, अशा भगिनींनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत, परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना जर तुम्ही सांगितलं तर निश्चितपणे तुमचंही त्यात भलं होईल, सांगणाराचंही भलं होईल, ऐकणाराचं भलं होईल, आणि त्याची अनुभूती आपणाला लवकर येईल. हा अनुभूतीचा मार्ग आहे, अनुभवाचा मार्ग आहे.
म्हणून आपण हा सांगावा, कृपया सर्वांपर्यंत सहानुभूतीपूर्वक सांगावा, हे कळकळीचं आव्हान आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणी जाणं असल्याकारणानं नव्या वर्षाच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू स्वामींना की हे वर्ष देशातील सर्व मानवजातीला, सेवेकरी परिवाराला सुखाचं, समृद्धीचं, निरोगी आणि यशस्वी कर्तृत्वाचं जावो, अशी भारत मातेला स्वामींना आपण प्रार्थना करू. सामुदायिकरित्या हात जोडू, प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनीवर्ग मौनानं समाधीमठ औदुंबराला केवळ परिक्रमा न करता वळसा घालून दरबारात उभ्यानं दर्शन घ्यावं. तदनंतर नंबर 2च्या गेटनं हीच कृती पुरुष प्रतिनिधींनी करावी आणि काही क्षण आपण मौन पाळावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद देऊन आपण हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.